वाल्मिक कराडला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। केज कोर्टाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळली आहे। बघा, महत्त्वाची बातमी आहे। वाल्मिक कराडची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे। खरं तर एसआयटीने वाल्मिक कराडच्या वकिलाचा जामिनासाठी अर्ज होता। वाल्मिक कराडवर केज कोर्टात सुनावणी होते आणि आता वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। केज कोर्टाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळलेली आहे। वाल्मिक कराडची आता रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे। कराडच्या वकिलांचा जामिनासाठी अर्ज आहे। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। कोर्टापुढे युक्तिवाद झाला। त्यांनी 10 दिवसाचा पोलीस रिमांड मागितली होती, पोलीस कस्टडी। त्याच्यामध्ये 10 मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला 10 मुद्द्यावर त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे। याच्या अगोदर 31 डिसेंबरला 15 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती। त्यापैकी तेच मुद्दे 10 मुद्दे त्यांनी परत सांगितले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा, यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची, ते करायची। त्याच्यामुळे कोर्टानं आज दोन्ही सरकारी वकिलांनी त्यांनी आमचा युक्तिवाद ऐकला आणि कोर्टानं त्यांना जो पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे। आता आम्ही जमानचा अर्ज आज दाखल केलेला आहे। त्याच्यावर 2-3 दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये, कारण MCR झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे। त्याच्यावर जी कोर्टाच्या ह्याच्याप्रमाणे 2-3 दिवसात सुनावणी जमान। बघा, कोर्टात काय युक्तिवाद झाला सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांमध्ये तो पाहूया।